नवी मुंबईमध्ये नियमांचं उल्लंघन करून छमछम सुरूच आहे। अधिवेशन कालावधीत बंद असलेले डान्स बार पुन्हा सुरू आहेत। नवी मुंबईतील अनेक डान्स बार सुरूच आहेत। सुरू असलेल्या डान्स बारकडे नवी मुंबई पोलिसांचं दुर्लक्ष आहे। नवी मुंबई पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतोय का असा सवाल उपस्थित आहे। नवी मुंबई पोलिसांना हप्ते देऊन डान्स बार सुरू असल्याचा आरोप आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात डान्स बार प्रकरणावरून कारवाईचा इशारा दिला होता। 3 पेक्षा अधिक वेळा उल्लंघन झाल्यास कायमचं बंद करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला होता। तरी देखील नवी मुंबई झोन 3 चे पोलीस उपायुक्त यांचं आणि नवी मुंबई पोलीस प्रशासनाचं डान्स बारकडे दुर्लक्ष होत आहे असं चित्र आहे। अशा अवैध धंद्यांना परवानगी देतं कोण हा सवाल उपस्थित आहे। वारंवार लोकशाही मराठी या गोष्टी समोर आणत आहे, मात्र कोणत्याही प्रकारे कारवाई होताना दिसत नाहीये। काही ठिकाणी लायसन्सेस त्यांचे आपण सस्पेंड करतो आपल्या कायद्याप्रमाणे, पण असं लक्षात येतं की सस्पेंड झालं, 15 दिवस बंद ठेवला, पैसे पुन्हा भरले की पुन्हा तशाच पद्धतीने ते सुरू करतात। त्यामुळे कालच आम्ही त्याचे आदेश दिलेले आहेत की एकदा सगळ्या निर्णयांची तपासणी करून त्यांना जी काही फेअर सुनावणी असते किंवा प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस असतो याचा एकदा नीट विचार करून 3 वेळा किंवा 5 वेळा असं काहीतरी एक आपल्याला ठरवावं लागेल की जर त्यांचं उल्लंघन झालं तर मात्र मग त्यांना परमनंटली ते बंद करण्याचा कायद्यामध्ये तरतूद करायची। तर त्या संदर्भात काल आमची बैठक झालेली आहे। त्या बैठकीनंतर लॉ अँड ज्युडिशियरीला तसं सांगितलंय। आमचा प्रयत्न असेल की याच अधिवेशनात किंवा फारदर पुढच्या अधिवेशनापर्यंत कायद्यामध्ये अशा प्रकारची तरतूद आम्ही करणार आहोत। नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस आयुक्त, सहआयुक्त आणि उपायुक्तांची बदली न झाल्यानं खळबळ उडाली आहे। पोलीस उपायुक्त अमित काळे हे गेल्या 40 महिन्यांपासून कार्यरत आहेत, तर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेंना देखील नवी मुंबई पोलीस दलात 3.5 वर्ष पूर्ण झाली आहेत, तरी सुद्धा त्यांची बदली झालेली नाही। सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे हे याच ठिकाणी प्रमोशन नंतर नियुक्त झाल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात। अमित काळे हे वादग्रस्त अधिकारी ठरलेले आहेत, तर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेंच्या ऑर्डरली सुनील पोतेकरांमुळे ते चर्चेत आहेत। सहपोलीस आयुक्त दीपक साकोरेंची पत्नी मंत्रिमंडळात मंत्री असल्यानं त्यांची बदली झाली नसल्याची चर्चा आहे। नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस मंत्र्यांना विश्वासात घेत नाहीत अशी माहिती मिळतीये। या सगळ्याविषयी आम्ही विजय वडेट्टीवार यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ऐकूया आपण। नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंदे आणि त्यातून होणारी वसुली, आता ही वसुली प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे। ती कुठपर्यंत जाते आहे हे बिना पुराव्यानं बोलणं कठीण आहे, पण नवी मुंबईमध्ये दर महिन्याला किमान 25 कोटी रुपये उकळले जातात। ते पैसे कोणाच्या खिशात जातात, किती लोक वाटून घेतात, हे जर गव्हर्नमेंटने एखादी मला वाटतं कमिटी नेमून या सगळ्यांचं जर हप्ते वसुली होणारे धंद्याची जर गोळाबेरीज केली तर आकडा प्रचंड मोठा होईल। म्हणजे वर्षाला 250-300 कोटी रुपये वसूल केले जातात। हे आता मोकळं मैदानच आहे ते नवी मुंबई, म्हणजे गुन्हेगारांसाठी, अवैध धंद्यांसाठी, डान्स बारसाठी, गुटख्यासाठी, ड्रग्ससाठी सगळे खुलेआम चाललेलं आहे। तर त्यात हप्ते घेणं आणि त्याला मुकसंमती देणं एवढंच काय ते सगळं चाललेलं आहे। राहायला बदलीचा विषय, प्रशासकीय बदली होत असताना, त्याला उद्योग असताना एखाद्याला एक अधिकाऱ्याला आपण चांगला अधिकारी म्हणून 6 महिन्याची मुदतवाढ देतो, पण सर्व तिकडच्या लोकांना मुदतवाढ देणं, तर यामध्ये 100% सांगतो की स्थानिक नेते यांचा आशीर्वाद असल्याशिवाय, आता मोठे नेते स्थानिक आहेत त्यांचा आशीर्वाद आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।